पाहावी लागेल. पाहिजे मैदानाच्या आतमध्ये ते कशा प्रकारची कामगिरी केली जाणार आहे. तमाम खेळाडूंना, क्रिकेट रसिकांना मी स्वतः मनोज बेल्लेकरच्या वतीने परत एकदा सर्वांना प्रेमाचा नमस्कार आहे. आघाडीची जोडीसुद्धा मैदानाच्या आतमध्ये नल्लापूर संघाकडून आपल्याला जे पाहायला मिळते. तर मैदानाच्या आतमध्ये सामना क्रमांक या दरम्यान अगदी सुरू होते. आजच्या दिवसभरातला 6वा ब गटातील तिसरा सामना या ठिकाणी सुरू होतोय. दोन्ही संघांसाठी खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. समर्थ 11 देवळचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एका बाजूला नांदलापूरचा संघ आहे, शीतल थोरा स्पोर्ट्स नांदलापूर, सागर थोरात यांच्या मालकीचा संघ. आणि दहिवडचा संघ जर पाहिला तर या ठिकाणी अभिजित मुडिगिरी अर्थात पप्पू मुडिगिरी यांच्या मालकीचा संघ या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही टीमला मात्र खूप साऱ्या शुभेच्छा आहेत. या सामन्यात कशा प्रकारची कामगिरी केली जाते. जय बनकर पहिल्या षटकासाठी आपल्याला जो पाहायला मिळतोय. स्ट्राईकला फलंदाज जर पाहिला, स्ट्राईकला हनुमंत, नॉन ट्रॅकच्या बाजूला आहे दत्ता, नॉन ट्रॅकच्या बाजूला दत्ता आहे, PS आहे. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय इथे धावबाद करण्याचा प्रयत्न केला जाईल त्या ठिकाणी. ओ डायरेक्ट हिट आहे आणि तिसऱ्या पंचांची मदत आहे. पाहायचंय मैदानाच्या आतमध्ये काय होणार आहे. तिसऱ्या पंचांचा इशारा काय तो आपल्याला पाहायचंय. आपल्या याच कॉलेजचा विद्यार्थी दत्ता शिर्के आणि विशेष म्हणजे RTO ऑफिसर आहे. पण आता पाहायचं इथे त्यांच्या नावाची पावती फाडली जाणार का. कारण इथं त्यांच्या डोक्यावरती टांगती तलवार आहे. दत्ता इथं वाचला जाणार आहे की नाही आपल्याला पाहायचंय. दत्ताच्या चेहऱ्यावरती म्हणजे एका बाजूला दुःख पण आहे मनात, पण चेहऱ्यावरती एक छोटीशी स्माईल सुद्धा आली. स्वतःच्या नावाची पावती आता फाडली जाणार की नाही. या अगोदरच्या सामन्यामध्ये जर आपण पाहिलं तर दत्ताने एक जबरदस्त फलंदाजी केली होती. 2 षटकार 2 चौकार दत्ताच्या बॅटमधून आले होते. पण आता इथे कॉल तर झालाय. कॉल झाल्यानंतर दत्ता पोहोचला की नाही हे आपल्याला पाहिजे. तिसऱ्या पंचांची मदत घेतली जाईल. पाहूया डिसिजन पेंडिंग आहे आणि कदाचित मला वाटतं दत्ताच्या हृदयातून जो आवाज येतो ना, अशा प्रकारचा आवाजात करत हृदयातून. तुम्ही या इकडे, बाकीचे या, फक्त सरांना थांबू दे. 12 कडून मुभा नाहीये तिथपर्यंत जाण्याची, काही गोष्टी पाहण्याची. नियम जे आहेत हे नियम पाळणं सगळ्यात गरजेचं आहे. आणि क्या बात आहे. ओ युटी आउट. दत्ताला परतावं लागेल. दत्ता चिरपणा पहिला फलंदाज बाद.
आपल्याला पाहिजे. पंचेती चेंडू खेळण्याचा प्रयत्न तिथे क्षेत्ररक्षक चेंडूवरती आलाय. एक सिंगल या दरम्यानच्या काळामध्ये पूर्ण झाली आणि एका सिंगलच्या रूपाने धावसंख्येला झाली जी काय सुरुवात आपण या ठिकाणी पाहतोय. दत्त शिर्केच्या रूपाने पहिला फलंदाज बाद झाला. 1 बाद 1. उजव्या हाताने परत एकदा पंचांना पार करून चेंडू अप्रतिम आहे. जय बनकरचा लाजवाब आहे. चेंडू या दरम्यान निर्धाव येताना पाहायला मिळालाय. लढावा लागणारे मैदानाच्या आत, कारण अपयश जरी एकदा आला असेल पण ते अपयशातून यशाच्या शिखरावरती पोहोचावा लागणार आहे. सारंग सुतार मैदानाच्या आतमध्ये परत एकदा चेंडू डॉट आलाय. स्ट्राईकला असताना फलंदाज हनुमंत इथे लागोपाठच्या तिसऱ्या चेंडूमध्ये आम्ही पाहतोय तो अजून खातं खोलू शकला नाहीये. 3 चेंडू त्याला लागोपाठचे डॉट आहेत. गोलंदाज तयार आहे. या दरम्यान चेंडू डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू पोहोचेल. एक सिंगल आली. एका धावसंख्येमध्ये निश्चितप्रमाणे वाढ होईल. संघाची धावसंख्या आहे ती 2. 1 बाद 2. हनुमंत एका धावसंख्येने खातं खोलताना आपल्याला पाहायला मिळतोय. आज निश्चितप्रमाणे अचानक काल दुपारी 3 वाजता पावसाला झाली जी काही सुरुवात, त्यामुळे आज आपण जे काही लॉट्स 2:45लाच मात्र भयानक वादळ, त्यानंतर मंडप झालेला अस्ताव्यस्ता. मी आपणना मनापासून धन्यवाद देईल ज्यांनी रात्रीतून परत एकदा आहे त्या स्थिती खूप भयानक होती, परंतु त्यानंतर अगदी आपण पाहिलं की आपण त्यांच्या संपूर्ण कर्मचाऱ्यांनी रात्रीतून मंडप उभारला आणि परत एकदा या क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये एक शानदार शामियाना उभारला. त्याबद्दल मी अप्पा मंडपवाले आहे त्यांना मनापासून धन्यवाद देणार आहे. इथे षटक क्रमांक मैदानाच्या आतमध्ये पाहिलं. पहिल्या क्रमांक संपलंय. पहिल्या क्रमांकाच्या षटकाच्या समाप्तीनंतर धापलं काय 3. एक फलंदाज बाद आहे आणि इथं सुद्धा तीच कंडिशन आहे. काय 3 संघातून एकच संघ हा क्वार्टर फायनलला पोहोचणार आहे. वसीम आलाय गोलंदाजी मार्कवरती. 3 धावा धावफलकावरती अगदी आपण पाहतोय. स्ट्राईकला फलंदाज सारंग आहे. कॉन्ट्रॅक्टच्या बाजूला हनुमंत आहे. बिघडण्याचा प्रयत्न वसीमच्या हातामध्ये चेंडू आला नाही. एक सिंगल येताना आपल्याला पाहायला मिळते. जय चांगल्या प्रकारे क्षेत्ररक्षण करतोय. धावबाची संधी आहे आणि इथे फलंदाज पोहोचलाय. 2 धावा. धावफलक 5. 5 धावा धावफलकावरती. अपयश जे आहे ना, हे अपयश पचवावं लागतं आणि त्या अपयशातून यशाच्या पायरीवरती चढावं लागतं, यशाच्या शिखरावरती चढावं लागतं आणि त्यातूनच यशाची चव चाखावी लागते. आणि ते यश मिळत असताना संघर्ष सगळ्यात महत्त्वाचा मानला जातो आणि संघर्ष करायचा असेल तर मेहनत घ्यावी लागते. आणि मेहनतीच्या बाबतीत एक वाक्य सांगेल की लक हा 2 अक्षरी शब्द आहे. भाग्य हा 2.5 अक्षरी शब्द आहे. नसीब 3 अक्षरी शब्द आहे. परत चिन्ह डॉट. किस्मत 3.5 अक्षरी शब्द आहे. पण मेहनत 4 अक्षरी शब्द आहे. हा 4 अक्षरी शब्द बाकीच्या सगळ्या शब्दांपेक्षा भारी आहे. तुम्ही मेहनत केली, तुम्ही परिश्रम घेतले, तुम्ही कष्ट घेतलं, तुम्हाला निश्चितच यश मिळणार आहे. एक चांगल्या प्रकारचा कामगिरी परत एकदा कृष्णाची पाहायला मिळाली आणि इथे फलंदाज सारंगला सुद्धा परतावा लागलाय. धक्का क्रमांक 2 आहे. 2 बाद. धावफलक धावसंख्या 5 आहे. फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाजी राहतात सारंगच्या जागेवरती सागर की लहरों से डरकर कभी नौका पार नहीं होती और कोशिश करने वालों की कभी हार नहीं होती. इथं सुद्धा मेहनत करावी लागली. परत एकदा डाडवाले. वसीम काय गोलंदाजी करतोय पहा. आपण मगाशी सांगितलं की फिरकीचा माही मीरा आहे वसीम आहे आणि इथं वारंवार चेंडू त्याच्याकडून डॉट जाताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. गोलंदाज तयार. परत एकदा आडवा झाडू मारावा त्याप्रमाणे चेंडू खेळण्याचा प्रयत्न केला गेला होता. चेंडू परत एकदा डॉट आलाय. पहिल्या चेंडूवरती 2 धावा आल्या, त्यानंतर डॉट बॉल आला, त्यानंतर विकेट आली, त्यानंतर परत एकदा 2 डॉट बॉल आली. 5 चेंडू आतापर्यंत टाकलेत. 2च धावा या वसीमने खर्च केल्यात.
4 षटकांच्या लढतीमध्ये जर अशा प्रकारची धावसंख्या जर कमी जर राहिली तर संघ खूप म्हणजे अडचणी देण्याची शक्यता आहे. परत एकदा डॉट बॉल. षटक क्रमांक 2 मैदानाच्या आतमध्ये या ठिकाणी संपले गेले. 2 षटकांच्या समाप्तीनंतर धावा फलकावरती धावसंख्या जी आहे ती 2 बाद 5. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 5 धावा आहेत. की भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश. भरारीसाठी शोधावं रोज नवं आकाश. कर्तव्यासाठी तोडावेत भावनांचे पाश. किती दुःख वाटलं तरी चेहऱ्यावरती असावं हास्य तरंग. किती दुःख वाटलं तरी चेहऱ्यावरती असावं हास्य तरंग. किती समस्या आल्या तरी ध्येय राहावं अभंग. खूप दिवसापासून वाटतंय एकदा तरी जगून पाहावं. खूप दिवसापासून वाटतंय एकदा तरी जगून पाहावं. अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकत जावं. अपयशाला रोज हिनवत यशाला जिंकवत जावं. इथे अपयश हे तुम्हाला पचवावा लागेल. गोलंदाज संतोष नलावडे. गोलंदाजी मार्कवती तयार आहे. या दरम्यान चेंडू फाईन लेगला डिक्लेरेशन झोन मध्ये चेंडू आहे. चेंडू सीमा रेषेच्या जवळपास नाही कारण डिक्लेरेशन झोन आहे. सिंगल आणि डबल अशा 2 जागा आहेत जिथे आपण एकेरी आणि दुहेरी धाबा डिक्लेअर मध्ये पाहतो. डिक्लेरेशन झोन धाबा मिळतील 2. धाबालक वाढला 7. स्ट्राईकला फलंदाज अगदी आपण पाहतोय जो मैदानाच्या आतमध्ये आहे. सागर हनुमंत आहे. बिगिड केला इथे समोरच्या बाजूला. वसीम चेंडू कव्हर करेल. हनुमंत अगदी आपण पाहतोय दुसऱ्या धावसंख्येचा प्रयत्न करतोय. 2 धावा आल्या. वसीम उशिरा आला आणि त्याचा फायदा झाला. 2 धावा आल्या. की किसी शायर ने सच कहा है. किसी शायर ने सच कहा है कि इंतजार का फल बहुत ही मीठा होता है. साजिद किसी शायर ने सच कहा है कि इंतजार का फल बहुत ही मीठा होता है लेकिन मेरा तो ये कहना है इंतजार इतना ही मत करो कि फल ही सड जाए. इतकी पण चेंडूची वाट पाहावी त्याचा परिणाम मैदानाच्या आतमध्ये भोगावा लागला. आणि इथं अगदी आपण पाहतोय हनुमंतला परतावा लागणार आहे. हनुमानच्या रोपाने धक्का क्रमांक 3 आहे. What's up, bro? धावा फलकावरती धावा संख्या आपण पाहतोय अवघ्या 7 धावा आहेत. 3 फलंदाज बाद आहे. नवीन फलंदाज आलाय. 9 धावा आहेत. माफ करा. वाईट बॉल आहे. धावा 10. रेवाचा प्रयत्न होता. एक सिंगल. धाबा धावसंख्या 11. 11 रन. नवीन फलंदाज जो आलाय जो आता विल्सन मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय. संतोष. हा चेंडू सुरेख आहे. या ठिकाणी अगदी आपण पाहतोय या स्पर्धेच्या निमित्ताने नुकतंच ज्यांचं आगमन झालेलं आहे युवा उद्योजक आदरणीय प्रमोद शेठ रंगाटे या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत. रंगाटे साहेबांचं मी मनापासून या ठिकाणी स्वागत करतो. इंद्रजित गुजर कॅप्टन मित्रपरिवाराच्या वतीने स्वातंत्र्य सेनानी स्वर्गवासी भाई गुजर चषकामध्ये आपलं मनापासून स्वागत आहे. हार्दिक हार्दिक स्वागत आहे. टोटल स्कोअर जो आहे तो 11. कृष्णा गोलंदाजी मार्कावरती आल्या. कृष्णा पवार. हा चेंडू डॉट आलाय.
या दरम्यानचा चेंडू मिस टाईम फटका आहे, परंतु डिक्लेरेशन झोनमध्ये चेंडू पोहोचतोय. या दरम्यान 2 धावा, 10-2 पुढे जाईल. धाबा धावा संख्या 13. कम से कम इथं आम्हाला 30-35 धावा पाहिजे धावफलकावरती, म्हणजे आम्हाला सामना चांगला पाहायला मिळेल. पण आता इथं आम्ही पाहतोय धावफलकावरती धावा संख्या जी आहे ती 13 आहे. शेवटचं षटक आहे. या दरम्यान चेंडू अगदी आपण पाहतोय वाईट बॉल आहे. वाईट बॉलच्या रूपाने धापलकर धावसंख्या 14. गोलंदाज तयार आहे. परत एकदा कृष्णा फाईन लेगला चेंडू खेळण्याचा प्रयत्न होता. इथे चेंडू परत एकदा डॉट आहे. शरीरभेदक मारा कृष्णाचा वारंवार आहे. डॉट बॉल परत एकदा आलाय. विल्सन अगदी आपण पाहतोय या ठिकाणी जो फलंदाजी मार्कवरती आहे. धापलकर धावसंख्या 14 आहे. षटक क्रमांक शेवटचा चालू आहे. नो बॉल कुठला फेकलाय. कृष्णा हा गोलंदाज बंद. कृष्णा पवार हा गोलंदाज या स्पर्धेत परत गोलंदाजी करू शकणार नाही. चला नवीन गोलंदाज चला. डिक्लेअर मध्ये चेंडू पोहोचला नाही ना सर? नाही, चेंडू पकडलेला आहे म्हणजे एकच धाव. चला कृष्णा क्षेत्ररक्षण लावून घ्या. कृष्णा चला जागेवर चला. चला अजय सर मॅच ऑन करू आपण. चेंडू बाकी राहिलेत अजूनही 3, बरोबर ना अजय सर? 3 चेंडू बरोबर अजय सर यायचे बाकी आहेत अजून. जीवन बोला. जीवन गाडगे गोलंदाजी मार्कावर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. पाहिजे जीवन कशा प्रकारची कामगिरी करणार आहे. शांत प्रकारचं वातावरण आहे. वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल आपल्याला पाहिजे. या दरम्यान चेंडू जीवनचा फ्री हिट होता, परंतु त्याचा फायदा विल्सनला घेता आला नाही. चेंडू परत एकदा डॉट आहे. 15 वरती दापल. गोलंदाज जरी बदलला पण धावा यायला काय तयार नाहीये. शेवटच्या षटकातले 2 चेंडू यायचे बाकी. अवघ्या 15 धावा धावा फलकावरती आहेत. क्लीन बोल्ट जीवनला मिळालेला यश. धक्का क्रमांक 4. आहे धाबरगती धावत संख्या निश्चितप्रमाणे आपण पाहतोय जी 15च आहे. 1 चेंडू या दरम्यान बाकी आहे. चला मॅच गोलंदाज तयार. यावेळेचा चेंडू डावेष्टीच्या बाहेर वाईट. चेंडू खराब. धाबरका धावत संख्या 16. 16 रन 16 रन. 1 चेंडू बाकी आहे. जीवन याचा यावेळेचा चेंडू वाईट बॉल. परत एकदा चेंडू खराब. धाबरेक वाढेल. संघाची धावत संख्या 17. 17 रन 17 वरती धाबलेकडे अगदी आपण पाहतोय. शांत प्रकारचं वातावरण. इथे वातावरण कशा प्रकारे अशांत होईल. वातावरण तेव्हा अशांत होईल ज्यावेळेस षटकार चौकारांची आतिषबाजी होईल त्यावेळेस. बिग हिट केलाय
लॉंग ऑफला चेंडू आहे. सगळ्या क्षेत्ररक्षकांना गाफील ठेवलं इथे शेवटच्या चेंडूवरती आणि हा खणखणीत षटकार आहे. चेरण आहे. चला मॅच आपण दुसरा डाव सुरू करू. कृष्णा क्षेत्ररक्षण लावून घ्या. चला क्षेत्ररक्षण लावून घ्यायचंय. विनंती असेल आपल्याला आणि देवडी संघाला विनंती असेल आपले फलंदाज आपण पाठवायचे. नांदलापूरला विनंती असेल क्षेत्ररक्षण लावून घ्या. एक वाक्य निश्चितप्रमाणे एक गीत आपण या ठिकाणी निश्चितप्रमाणे ऐकलं. अल्ताफ राजा यांच्या अल्बम सॉन्ग मधली नाही का तुम तो ठेरे परदेसी या अल्बम मधलं गीत निश्चितप्रमाणे आपल्याला ऐकायला मिळतं. त्यावरून 4 गोष्टी तुमच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करेल की आयुष्यामध्ये कुणीतरी असावं खास. आयुष्यामध्ये कुणीतरी असावं खास नववळण देणारं, चालताना पडेल म्हणून अलगत हात देणारं. कुणीतरी असावं खास. कुणीतरी असावं खास गालातल्या गालात हसणारं, पडलेल्या अस्वांना अलगट टिपणारं. कुणीतरी असावं खास. कुणीतरी असावं खास जीवापाड प्रेम करणारं, प्रेममय सहवासात दंगून जाणारं, बरोबर कुणी नसताना सोबत राहणारं, तू एकटा नाहीस हे पुन्हा पुन्हा सांगणारं. कुणीतरी असावं खास. जीवनाच्या प्रत्येक वळणावरती साथ देणारं. कुणीतरी असावं खास जीवनाच्या प्रत्येक वळणावरती साथ देणारं, प्रेम वेडं होऊन शेवटच्या श्वासापर्यंत सोबत देणारं. कुणीतरी असावं खास जीवापाड प्रेम करणारं. कुणीतरी असावं खास जीवापाड प्रेम करणारं. आणि ही सगळी जीवापाड प्रेम करणारी माणसं आज या क्रिकेटच्या मैदानावरती उपस्थित आहेत. आणि तुमचं आमचं असणारं क्रिकेटवरचं जे प्रेम आहे ते यातून दिसून येत आहे. त्यामुळे उपस्थित सर्वच मित्रपरिवाराचे आपण मनापासून या ठिकाणी धन्यवाद देईल. ऑर्गनायझर कमिटीच्या वतीने एक सूचना आहे. खेळाडूंना एक सूचना, पंचांशी कुणी बातचीत करायची नाही. अशा प्रकारच्या गोष्टी जर निदर्शनात आल्या तर तो खेळाडून संघ बाद केला जाईल. गोष्ट लक्षामध्ये ठेवा. तो खेळाडू आणि तो संघ बाद केला जाईल. कारण तुमची युनिटी आहे. युनिटी सगळ्यात महत्त्वाची मानली जाते. तुम्ही एका गोष्टीमुळे संघाला गालबोट लागायला नको. गोलंदाज गोलंदाजीवरती आलाय. सारंग आलाय. स्ट्राईकला कृष्णा आहे. नॉन ट्रॅकच्या बाजूला मनोज आहे. या दरम्यानचा पहिला चेंडू कव्हरला खेळण्याचा प्रयत्न. धावबाची संधी. फिकी खराब आहे. फिकी अतिशय खराब आहे. चेंडू जोरदार फेकला गेला नाही. फुलटॉस आहे इथं. अगदी आपण पाहतोय फुलटॉस चेंडूचा फायदा या ठिकाणी होताना पाहायला मिळाला नाहीये. एक धाव आली परंतु दुसरीचा प्रयत्न केला गेला नाहीये. धाब्रका धावसंख्या अगदी आपण पाहतो एक. स्ट्राईकला मनोज कुंभार आहे. नॉट्रॅकच्या बाजूला कृष्णा पवारला आपण या ठिकाणी पाहतोय. शांत प्रकारचं वातावरण कशा प्रकारे अशांत केलं जाईल.
सारंग तयार. सारंग टू मनोज. बॅटच्या साईडने. ओके. धाबरा का धावत की अगदी आपण पाहतोय जी आहे ती 2. स्ट्राईकला आता कृष्णा आहे. खूप शांत कामगिरी मात्र कृष्णाची आपण पाहतोय. बिग हिट केलाय कृष्णाने. इथं गोलंदाजाला आसमान दाखवलंय. चेंडू पोचते सीमा रेषेच्या बाहेर आहे. खणखणीत षटकार आहे. गोलंदाजीवरती तयार. परत एकदा बॅक टू बॅक त्याच ठिकाणी. यावेळेस थोडासा पलीकडे आहे पण दूरवरचा आहे. खणखणीत षटकार आहे. लागोपाठचा दुसरा षटकार. थँक्यू. मैदानाच्या आतमध्ये अगदी आपण पाहतोय कृष्णा खूप आक्रमण करताना पाहायला मिळतोय. चेंडू खूप दूरवरती पोहोचलाय. त्या दरम्यान अगदी आपण पाहतोय 2 धावा आहेत आणि 2 षटकार आलेत आणि या 2 षटकाराच्या रूपाने धापालकर धावसंख्या जी आहे ती 14 धावा. पहिल्या 2 धावा होत्या त्यानंतर 2 षटकार आलेत आणि धापालकर धावसंख्या 14 आहे. मे 1657 पुरंदरच्या गडावरती एका धुरंधरच्या पोटी युगंधरचा जन्म झाला. धर्मवीर छत्रपती शंभूराजे. आणि लागोपाठचा तिसरा षटकार आलाय. चेरन. आहेत 4 धावा. मनोज कुंभार काय करतो आपल्याला. 18 चेंडू 4 धावा. चला टॉस साठी कामठी टीमला विनंती आहे. चला टॉस साठी चला. गोलंदाजी मार्क करतोय अक्षय. अक्षय गोलंदाजी मार्क करतोय. यावेळेचा चेंडू अतिशय सुरेख टाकला जातोय. चेंडू या दरम्यान अगदी आपण पाहतोय डॉट. क्वार्टर फायनलचा सामना यानंतर होणार आहे. सामना होणार आहे 6 षटकांचा आणि लगेच सुरू होणार आहे. कुठल्या प्रकारचा रेस नाहीये. काल असंच वातावरण होतं आणि 15 मिनिटात वातावरण चेंज झालं. उलटा चेंडू त्यानंतर अगदी आपण पाहतोय तिथे डायरेक्ट खिडकांचा प्रयत्न होता. लागोपाठचे 3 षटकार आम्ही पाहिलेत. लागोपाठचा 4था येणार का. आणि जावेद संधीचं जे काय रेकॉर्ड आहे 4 चेंडूवरती 4 षटकार त्या रेकॉर्डची बरोबर इथं कृष्णा पवार करणार का. हवा खूप जोरदार सुटली आता. कदाचित इथे हे जे थोडेफार जे संकेत आहेत त्यामुळे मॅच थांबू नका. मॅच सुरू करा. हा आणि इथे लागोपाठचा 4था षटकार खेळणारा खेळाडू दुसरा ठरलाय कृष्णा पवार. थँक्यू. आदरणीय कच्ची सरांच्या शुभ हस्ते आपण टॉस करणार आहोत. क्वार्टर फायनल्स या कच्ची सर या. कच्ची सरांच्या शुभ हस्ते आपण या ठिकाणी टॉस करणार आहोत. मॅच आहे आत्ता दहिवडी. समर्थ 11 दहिवडी पप्पू मुडीगर यांच्या मालकीचा संघ दहिवडी आणि त्यांच्या विरोधात सामना आहे कामठी संघ निश्चितप्रमाणे या ठिकाणी जो खेळणार आहे SK चेअरमन 11 स्टार कामठी.
सम्मा मेजर खंडागळे यांच्या मालिकेचा असणारा संघ या ठिकाणी खेळणार आहे. टॉस होत आहे. कच्ची सरांच्या शुभ हस्ते.